रे जा नि रे जा सरे रे 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 ग म प ध म प ध म प ध नि रे नि रे सा रे नि सा अभंग बुवा भरपूर काय नाही काय बोलले नाही का असू दे कसं आहे बुवा तुझा काय तोंड उघडा ना पण मी थोडाफार बोललोय आणि माझ्यात चुकी कसली काढते मी काय चुकीचं आणि काय कोणा वाईट बोलले तुका तरी काय वाईट बोललोय मी काय जे प्रबोधनात्मक करायचं ते बारीक सारीक केलं हे बोलायचं नाही ते बोलाय तू मास्तर इलच आहे मागा सांग शिरट्यावून काढीन तुका हे बोलायचं नाही आणि ते बोलायचं नाही काय वाईट काय बोललेलं आहे मी काही बोलतो म्हणजे बुवा सगळे बोलले बुवा कायचा बोलले सगळा का बरोबर मी बोलले त्या चुकला आणि सांगतं दुसऱ्याचं चांगलं बघावं तर चांगलं मिळतं मग तू पण मागा चांगला म्हण ना तर मी चांगलो म्हणान तुका असं बाळासाहेबांचं नाव घेतलं नाही म्हणतात शेर मारले तेव्हा काय कान तुझे काय तुका काय ऐकवा घेत नाही का रे अरे ये वेड्या तुला ऐकायला येत नाही का रे रेड्या नाही म्हटलं वेड्या म्हटलं रेड्या कसं म्हणा चांगलं तुझं विचारू बस ना अभंग घ्यावे कारण कसा मनोरंजनाचा विषय गजर अभंग म्हणजे भाषणाचा गाभा असतो आणि तो संतांच्या वचनाप्रमाणे झाला पाहिजे असं आमच्या गुरुजीने आम्हाला सांगितलं आणि त्याप्रमाणे आम्ही करतो अभंगात काय बोलता कामा नाही म्हणून आधी बोलायला घेतोय दादा असू देत बुवा (1750) गाणे म्हटले बरं केलं ना असं कारण ती गाणी मला पण म्हणता येतात बुवा पण ती रसिक प्रेक्षकाने ऐकली आहे आणि सगळे म्हणतात मला काहीतरी वेगळा म्हणून मी नाही म्हणत ती आणि खेकळ बाई पिक्चरची गाणी म्हणा काय गरज आहे एवढं भजन आपल्या गुरुजीने आपल्याला शिकवलंय त्याच्यातूनच काहीतरी प्रबोधन करायला बुवा लोकांनी पाहिजे नाही का सगळीकडे 30 गाणी म्हणा काय ऐकणार लोक असो म्हणजे मी मगाशी हक डे म्हटले ना हक डे तो त्याला वाईट वाटला
शाळेतच गेलो नाही तर काय आता सांगणार मी. माझा वेडा तामसा योगी देखी लागे माय. माझा वेडा तामसा योगी देखी लागे माय. माझा वेडा तामसा योगी देखी लागे माय. एक जन्म भूमी
दिसतो ग बाई ग दिसतो ग बाई देखी लागे माये माझा वेडा निरंतर माझा वेडा निरंतर मागे उभा वटेश्वर मागे उभा वटेश्वर भानुदास म्हणे दावात्याचे पाय भानुदास म्हणे दावात्याचे पाय आता खायचा दिसतो ग बाई ग दिसतो ग बाई ग दिसतो ग बाई ग दिसतो ग बाई देखी लागे माये धन्यवाद. काय देऊ
अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा तो राजा आहे का? किती सळसळत रक्त होतं महाराजांच्या अंगामध्ये. धन्य धन्य शिवाजी राजा, धन्य धन्य शिवाजी राजा, त्याची आम्ही प्रजा गातो गुणगान शिवाजीचे. आपुल्या मर्द मराठाचे, तानाजी मालुसरे कोंढाणा किल्ला सर करण्यासाठी गेले. लढता 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 हातातली ढाल फुटली, हातातली ढाल फुटली. शेला काहीतरी हाताला गुंडाळला. उदयभानाशी लढताना हाताच्या चिंध्या चिंध्या झाल्या तरी सुद्धा माघार घेतली नाही. ते म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे. शेवटी शरीरातलं संपूर्ण रक्त संपून तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले. धारातीर्थी पडल्यावर उदय भावानं तानाजीच्या छातावर पाय ठेवला आणि हसवायला लागला. हसायला लागल्याबरोबर शेला बोलला. 65-70 वय होतं त्यांचं. शेलार मामाने पाहिलं आणि म्हणाले, अरे हराम्याच्या औलादी, माझ्या पोराच्या छातावर पाय ठेवतोस काय? असं म्हटलं आणि धावून आले अंगावर. तानाजी जेव्हा धारातीर्थी पडले होते तेव्हा सगळे मावळे गडाला ज्या रशा बांधलेल्या होत्या त्या रशांजवळ धावत सुटले, पळत सुटले मावळे. आपल्या सुरेवरच गेले तर करायचं काय? त्याबरोबर तानाजीचे छोटे बंधू सूर्याजी मालुसरे हे धावत पुढे आले आणि गडावरचे सगळे दोर कापून टाकले आणि म्हणाले, अरे भेकडानो, असं शंगासारखं मरण्यापेक्षा लढून मरा. पुन्हा आले माघारी फिरले. इकडे शेलार मामानी त्या 65-70 वर्षाच्या शेलार मामानी उदय भानाच्या अंगावर धावून गेले आणि एका धावत उदय भानाची मान धरावेगळी करून टाकली. अशी ताकद त्यावेळी होती. आणि कोंढाणा किल्ला सर केला. त्या दिवशी महाराज लहान मुलासारखे लढायला लागले. म्हणाले, गड आला पण सिंह गेला. म्हणून त्या कोंढाणा किल्ल्याला नाव सिंहगड असं ठेवण्यात आलं. तानाजी मालुसरे सुद्धा लहानसहान व्यक्तिमत्व नव्हतं. त्यांच्या मिशा एवढ्या जाड होत्या बुवा. त्यांच्या मिशांवर दोन्ही साईडला 2 लिंब राहायची. असे मावळे होते आपले. वेळेला 10-10, 20-20 भाकऱ्या खाणारे मावळे. म्हणून सांगतो बघा, गड सर केला. लढता लढता तानाजी गेला, लढता लढता तानाजी गेला, लढता लढता तानाजी गेला, पण गड सर केला.
मामा शेलार केला कोंढाणा किल्ला तर विजापूरचा सरदार अफजल खान दरबार भरला. दरबारामध्ये अली आदिल शाह क्षयरोगाने मरण पावला. त्याच्या मुलाला गादीवर बसवण्यात आलं. पण सगळा राजकारभार बडी बेगम म्हणजे अली आदिल शाहची आई ही बघत होती. दरबारामध्ये एक वीणा ठेवलेला होता. ती बेगम म्हणाली, मुझे शिवा चाहिए. काय? मुझे शिवा चाहिए. कारण शिवाजी महाराज त्यांना जगभर फैलावण्यापासून आपल्या इकडे येऊ दिलं नाही. महाराष्ट्रात शिवाजी महाराज त्यांना मोठा अडथळा होत होते. काय म्हणाली, मला शिवा पाहिजे. पण एक कोण उठायला तयार नाही. कारण प्रत्येकाने महाराजांपुढे मात खाल्लेली होती. एकही उठला नाही. त्याबरोबर बडी बेगम म्हणते, अरे दरबार में एक भी मर्द बचा नहीं गया. दरबार में एक भी मर्द बचा नहीं. आता लाजे खातीर उठावं. अफजल खान उठला. बेगम साहिबा, मैं लाऊंगा शिवा को. बेगम साहिबा म्हणाली, तुम लाओगे, मगर शिवा कौन है पता है क्या? बरोबर खान हसला, म्हणाला, कौन है शिवा? पहाड़ का चूहा तो है. यूं गर्दन उसकी पकड़ के आपके सामने पेश करता हूं. असं सांगितलं. त्या बडी बेगम म्हणाली, तुला फौज काय पाहिजे, काय हवं? त्याबरोबर हा सांगतोय, मला 20 ते 22 हजार फौज हवी आहे. हत्ती हवे, घोडे हवे, तलवारी हवा, खजिना हवा. त्याबरोबर बड़ी बेगम सांगते, अरे अभी तो तुमने कहा था कि शिवा एक चूहा है और चूहे को पकड़ने के लिए 22,000 की फौज. ठीक आहे, दी. फौज घेतली आणि अफजल खान निघाला. पहिल्यांदा आला तर कुठे? तुळजापूरला. कोल्हापूर तुळजा भवानीच्या मंदिराजवळ आला. म्हणाला, ही तुळजा भवानी शिवरायांना बळ देते ना, मैं इस भगवान को ही मिटा दूंगा. तो शिवाजी को बळ मतलब ताकद कौन देगा? त्याने काय केलं? देवालयाच्या बाहेर येऊन उभा राहिला. सेवकांना सांगितलं की देवीची मूर्ती उपटून आणा. तुळजा भवानीची मूर्ती उपटून आणली. आणि शर्मेची गोष्ट म्हणजे अफजल खानाच्या फौजेमध्ये 22,000च्या फौजेमध्ये 10,000 तर हिंदूच होते. ही शर्मेची गोष्ट. आणि आपलं देवस्थान उद्ध्वस्त होताना हे मराठे, हे हिंदू सगळं पाहत होते. जर त्यांच्या जातीतले असते, त्यांच्या प्रांतातले असते आणि त्यांचं जर असं उद्ध्वस्त झालं असतं तर एकही थांबला नसता बघा. पण आपले थांबले. त्याने काय केलं? ती मूर्ती आणली आणि बाहेर अंगणात हत्तीवरून ती मूर्ती खाली फेकली आणि तिची बारीक बारीक माती बनवली. त्या मातीवरती हत्ती नाचवला. म्हणाला, मिटा दिया भगवान को हमने, अब शिवाजी क्या करेगा? पंढरपूरला आला. सगळे उद्ध्वस्त करून टाकले, पण पांडुरंगाच्या मूर्तीपर्यंत नाही पोहोचू शकला. देवळं उद्ध्वस्त केली, गावं लुटली, आया बहिणींची इज्जत लुटली. शिवाजी महाराज प्रतापगडावर आले. त्यावेळी संभाजीराजे लहान होते आणि सईबाई खूप आजारी होत्या.
राहतील का जातील, पण त्यांना सोडून महाराज प्रतापगडावर आले आणि सेवकांना सांगितलं काय, खाण्याची आमने सामने भेट बनवून आणा प्रतापगडच्या पायथ्याशी. झालं बाबा, खानापर्यंत वकील पोहोचला, खान तयार झाला, म्हणाला 15,000 फौज मैं लावूंगा. राजे म्हणाले बरं झालं, कळलं तरी हा किती फौज आणणार आहे. राजाने सांगितलं काय, फौजेची चांगली खातरदारी करा, त्यांना मद्य हवं तेवढं पाजा, कोंबड्या बकरा विचारू नका, काय हवं ते घाला. खानाची फौज दाखल व्हायला पाहिजे. सुंदर शामियाना उभारला प्रतापगडच्या पायथ्याशी आणि खान आला. खानाचे सगळे फौज होती ती ते खाना बघून एकदम भारावून गेली, म्हणाली शिवा डर गया. आणि खात राहिले, गाफील पडले. खान आला शामियानेपर्यंत, शामियानेपर्यंत आला आणि शामियानेत येऊन बसला. शामियानेत अशी व्यवस्था केलेली होती, अशा खुर्च्या लावलेल्या होत्या की एक माणूस बसला तर त्याचा हात दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचणार नाही, अशा पद्धतीत सगळी बैठक लावलेली होती. खान आला आणि सगळी बैठक जवळ घेतली. खानाचे 5 सेवक खानाबरोबर होते. राजाने सांगितलं त्याच्यातल्या सगळ्यांना बाहेर काढा, फक्त एक अंगरक्षक ठेवायचा, बाकी सगळ्यांना बाहेर काढायचं. सय्यद बंडा नावाचा अंगरक्षक खानाबरोबर राहिला. राजे आले. जीवा महाला नावाचा डोंबारी, तो महाराजांचा अंगरक्षक, तो आणि महाराज शामियानेत आले. आल्याबरोबर महाराजांनी आपल्या अंगरक्षकाला सांगितलं बाहेर जा. त्याबरोबर अफजल खान सुद्धा म्हणाला, सय्यद आप ते बाहेर जाओ. महाराज आले. खानाची ताकद एवढी होती की लोखंडाची पहार, आपण जी पाराय म्हणतो ती सहज तो वाकवायचो हातान, एवढी ताकद. आणि भला धिपार देह शिवाजी महाराज छातीला सुद्धा लागत नव्हते खानाच्या. आमने सामने भेटीसाठी आले. महाराजांनी अंगात चिलकट घातलेला, डोक्याला सुद्धा एक लोखंडाचं कवर सुरक्षेसाठी लावलेलं आणि वरती जिरेटोप घातलेला. राजे आले. खान म्हणाला, आओ शिवाजी आओ, हमारे गले तो लग जाओ. राजाने आपल्या अस्थिनीत बिछवा आणि हातात वाघ नख घातलेली. वाघ नख म्हणजे खऱ्या वाघाची नख नाव, लोखंडाची नख, ती हातात घालायची. अशी 2 बोटात अंगठ्या तसं भासायचं आणि ती मुठीत राहायची वाघ नख. ती वाघ नख राजांच्या मुठीत आणि अस्थिनीमध्ये बिछवा म्हणजे एक चाकूचा प्रकार, असा विंचवासारखा वाकडा शेपटी त्याची, तसं त्याचं टोक असायचं. राजे आले. खानाने आलिंगन दिलं. मिठी मारल्याबरोबर शेवटी खान असतो, त्याला मारायचं होतं राजांना, त्यांनी दगा केला आणि आपल्या बगलेमध्ये राजांची मान दाबून धरली. राजाने विचार केला, जर मान हलवली तर हा मान मोडून टाकणार. राजे सुद्धा खूप हुशार होते, तसेच राहिले. खानाने कट्यार काढली कमरेची आणि राजांच्या पाठीवर मारली. पाठीवर मारल्याबरोबर खरखर आवाज झाला, कारण चिलखत घातलेलं अंदर फाटल्याबरोबर पहिल्यावर खानाने केला. म्हणून राजाने काय केलं बघा, वाघ नख घेतली, खानाच्या पोटावर खुपसली, अस्थिनीतला बिछवा काढला आणि खानाचं पोट टार करून फाडून टाकलं आणि सगळ्या आतड्या पोटाला खानाचा बाहेर काढला. बाहेर काढल्याबरोबर सगळा म्हणून खान ओरडल्याबरोबर सय्यद बंडा धावत आला. राजांवर वार करणार एवढ्यात जीवा महालाने तो वार आपल्या खांद्यावर घेतला आणि सय्यद बंडाचा शिरच्छेद केला. शिरच्छेद केल्याबरोबर काय झालं, खानाचा वकील जो होता बाजूला, खानाने तो आपला बाहेर आलेला पोटाला पुन्हा पोटात घातला आणि त्या वकिलाच्या हातातली तलवार घेतली आणि राजांच्या मस्तकावर मारली. मस्तकावर मारल्याबरोबर जिऱ्या टोपाचे 2 तुकडे झाले आणि आतमध्ये राजांनी सुरक्षिततेसाठी डोक्यावर जे कवर लावलं होतं ते फुटलं
आणि राजांच्या डोक्यावर इजा झाली, जखम झाली, रक्ताचा असा पाठ राजांच्या नाकावर आला. खानाने वार केला आणि